त्यांचं असतं आता राहिलेच किती दिवस. म्हणजे आपल्याला एक वेळ तर असं माहितीच आहे की आपल्या सगळ्यांना जायचंय, पण आपल्या हातात जो काही टाइम मिळत तेवढ्या घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे आकाश, अजून किती आहे आकाश, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. कधी संपणार ताई तुझा वनवास ग. काळाची ओढी पडेल बनेवा, काळाची ओढी पडेल बनेवा, सोडविना देवा पाय बाबा, सोडविना देवा पाय बाबा, पाय बाबा, पाय बाबा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. वर्णन केले महाराज. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. तो काळ बसलेलाच आहे, टपून बसलाय. कधी याचं आयुष्य संपतं, कधी याला घेतो आणि जातो. मी तर म्हणते माशी पाखडी कवही सरे. माशी माहिती आहे ना, अन्न पदार्थावर बसते माशी. त्या माशीला पंख हलवायला जेवढा वेळ लागतो तेवढा सुद्धा जीव जायला लागत नाही. पंख हलवायला तरी जास्त वेळ लागत असेल तेवढा वेळ सुद्धा जीव जायला लागत नाही महाराज. कधी कधी असं होतं, जेवण करत असतो, पोहे खात असतात, काही लोक खाता खाता चमच्यात पोहे घेतात, तोंडात घालतात, पण तो चमचा सुद्धा तोंडाच्या बाहेर निघत नाही. नदीवर गेल्यावर काढावं लागतं. मला सांगायचंय काय, आयुष्य फार कमी आहे आपल्याकडे, फार कमी आहे. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. संतांनी सांगितले तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अतिशय दुर्लभ असणारा महाराज हा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला. तो जर वायाला गेला, वाईट कर्म करण्यामध्ये गेला तर लक्षात ठेवा, सोडविना तेव्हा माय बाबा. एकदा आपल्या हातातलं आयुष्य गेलं, पाप कर्म केलं, त्या ठिकाणी नरकात गेल्यानंतर दुःख भोगण्याची वेळ आली, मग मात्र महाराज त्या ठिकाणी गेल्यानंतर आपले माय बापही आपल्याला सोडू शकत नाही. एवढंच नाही, सोडविना राजा देशीचा चौधरी पंतप्रधानाला बोलावून आला, तोही सोडवू शकत नाही. स्वतःची पत्नी असू द्या महाराज, पत्नी सुद्धा सोडवू शकत नाही. फक्त एकच सोडू शकतो, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुरधरा. एक तो भगवान परमात्मा आपल्याला सोडवू शकतो. म्हणून जेवढं आयुष्य आहे प्रत्येकानं तेवढे आयुष्यामध्ये होता होईल, शक्य असेल तेवढं भगवंताचं नामचिंतन करायचं. मी तर म्हणेन जेवढा आपल्याला मोकळा वेळ आपल्या पदरामध्ये पडेल तेव्हा तेव्हा माणसानं माळा घेऊन बसावीन, भजन करा. घेतना
विठोबाची पर्वत दळती बाबाचे पर्वत दळती भगवान परमात्म्याचं नाम आम्ही घेता घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापांचा समस्त पापांचा नाश करणार असं त्या भगवान परमात्म्याचं नाम आहे महाराज. म्हणून मिळेल वेळ तेव्हा तेव्हा भगवंताचं नाम आपण घेत चालायचंय. जेव्हा जेव्हा कथेमध्ये जे जेकार होईल तेव्हा जे जेकार करत चालायचं आहे. बरोबर की नाही? कराल ना? करते. तर महाराज कालच्या सत्रामध्ये आपण काय पाहिलं होतं? असं काही विचारलं का बायांना वाटत असेल महाराज इथं झालं बाबा सुरू, आता उठवते कुणाला तरी. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं महाराज श्री शुकदेवजी भगवंताचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर श्री शुकदेवजी महाराज वनाच्या दिशेनं पळत सुटले. काही काळ वनामध्ये गेल्यानंतर तपश्चर्या केली, भागवत ग्रंथाची निर्मिती झाली. व्यास महाराजांना प्रश्न पडला ग्रंथ सांगावा कुणाला. मग आपल्या शिष्यांना पाठवून आपण काल पाहिलं रूपाचं वर्णन करणारे उदारतेचं वर्णन करणारे असे श्लोक आपल्या शिष्यांना शिकवले. आणि मग मात्र श्री शुकदेवजी महाराज आले, प्रणाम केला आणि त्यांना या श्रीमद भागवताचं काय केलं, ज्ञान करून दिलं. हा श्रीमद भागवत ग्रंथ त्यांना सांगितला आणि हाच श्रीमद भागवत ग्रंथ श्री शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितीला सांगितला. पहा महाराज, या ठिकाणी अजून शौनकादी ऋषींचा सुतजींचा संवाद सुरू आहे. शौनकादी ऋषी सुतजींना म्हणतायत का हो गुरुदेव, तुम्ही म्हणता श्री शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितींना हा श्रीमद भागवत ग्रंथ सांगितला का, तर त्यांना शाप प्राप्त झाला होता. पण त्यांना का शाप प्राप्त झाला होता? त्यावेळेला श्री सुतजी महाराज राजा परीक्षितींचं जरा पूर्व चरित्र सांगतात. ज्यावेळेला महाभारताचं युद्ध झालं महाराज, महाभारताचं युद्ध झालं, सर्व कौरव सेना मारली गेली. दुर्योधन एकटा राहिलेला आहे. दुर्योधनाला बसण्याचंही सामर्थ्य नाही. दुर्योधनाची मांडी फुटलेली आहे, मांडीतून रक्त गळते महाराज. मरणासन्न अवस्थेला प्राप्त झालाय. काही क्षणामध्ये या दुर्योधनाचा मृत्यू होईल अशी अवस्था. पहा महाराज, 100 कौरव होते. किती? 100. 100च्या 100 मारले गेले. राहिला दुर्योधन, तोही नंतर मेला महाराज. फक्त दुर्योधन एकटा राहिला. त्याच वेळेला द्रोणपुत्र अश्वत्थामा त्या ठिकाणी आला आणि दुर्योधनाला म्हणायला लागला, अरे दुर्योधना, अरे काय म्हणे एवढा धुरंधर योद्धा असणारा तू, अरे काय तुझ्यामध्ये ताकद होती, काय तुझ्यामध्ये सामर्थ्य होतं, ज्या वेळेला तू सभेमध्ये यायचा सगळी सभा उठून उभा राहायची, तुझा जय जयकार करायची, सगळी सभा स्तब्ध होत होती. पण एवढा धुरंधर असणारा योद्धा आज तू धरणी मातेला पडलेला आहे दुर्योधना, मला फार वाईट वाटतं. पण दुर्योधना सांगू, मी तुला तेव्हाच म्हणत होतो मला सेनापती बनव. तेव्हा जर मला तू सेनापती बनवलं असतं तर कदाचित आज ही अवस्था तुझ्यावर आली नसती. कदाचित आज तुला या अवस्थेमध्ये मला पाहावं लागलं नसतं. पण काही का असेना, मी तुझा मित्र आहे,
आजही मी तुला सांगतो की सांग तुझी शेवटची इच्छा काय आहे. पहा, लक्ष देऊ नये का. ज्या वेळेला अश्वत्थाम्याने विचारलं महाराज दुर्योधनाला की दुर्योधना तुझी शेवटची इच्छा काय. मरणासन्न अवस्थेला प्राप्त झालेला हा दुर्योधन, पण मरणासन्न अवस्थेला प्राप्त झालेला असून शेवटची इच्छा काय सांगतोय. नीट लक्ष देऊ नये का. तो म्हणतोय अश्वत्थामा माझे 99 भाऊ गेले याचंही मला दुःख नाही. आता मी मरणासन्न अवस्थेला प्राप्त झालोय, काही क्षणामध्ये माझा मृत्यू होणार आहे याचंही मला दुःख नाही. मला दुःख फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की आम्ही 100 भाऊ होतो आणि आमच्या 100 भाऊ मधले 99 भाऊ मारले गेले. मी फक्त एकटा आहे, मीही मरणासन्न अवस्थेला प्राप्त झालोय, काही क्षणात मीही मरणार आहे. पण हे 5च पांडव होते, यांच्यामधला एकही गेला नाही. यांच्यातला एक जरी गेला असता तरी सुद्धा मी आनंदाने गेलो असतो, आनंदाने माझा प्राण त्याग केला असता. ज्या वेळेला अश्वत्थाम्यानं ऐकलं महाराज, अश्वत्थामा म्हणाला ठीक आहे मला कळलं. पहा महाराज, मरणासन्न अवस्थेला प्राप्त झालाय आणि मरणासन्न अवस्थेला प्राप्त झालेला असताना सुद्धा इच्छा काय सांगतोय की आम्ही 99 भाऊ गेलो, पण या 5 पांडवामधला एक तरी भाऊ जायला पाहिजे होता. या 5 पांडवामधला एक जरी भाऊ गेला असता तर मी आनंदाने प्राण सोडला असता. सांगू महाराज, जे कुबुद्धीचे लोक असतात ना, त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा असते, माझं कितीही वाईट होऊ द्या, पण माझं वाईट झालं ना, माझ्यासोबत माझ्या शेजारच्याचंही वाईट झालं पाहिजे. असा विचार करणारे लोक या समाजामध्ये आहेत. माझं जर वाटोळं होत असेल तर माझ्या शेजारच्याचं सुद्धा झालं पाहिजे. पण ही बुद्धी काहीच कामाची नाही महाराज. मी तर म्हणते भगवंताजवळ नेहमी एक इच्छा करावी, देवा माझ्या शेजारच्याला तुला काय करायचं तेवढं सुखी कर, त्याच्या मागं मला सुखी कर, त्याला काय पाहिजे ते सगळं दे, आणि त्याचं झाल्यानंतर मला भेटलं तरी चालेल, पण माझं वाटोळं करू नको, त्याचंही वाटोळं करू नको. बरोबर की नाही. आज अश्वत्थामा निघालाय महाराज पांडवांना मारण्यासाठी, परंतु म्हणतात का ज्या कोरा खेसैया मार सके ना को. ज्याचा स्वतः भगवान परमात्मा रक्षण करत आहे त्याला कोण मारेल महाराज. आज त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या लक्षामध्ये आलं, अश्वत्थामा मारण्यासाठी जात आहे. भगवान परमात्म्यानं 5ही पांडवांना कितीच्या बाहेर पांडवांच्या जागेवरती पांडवांची